का उचलत नाहीये? इज एव्हरीथिंग ऑल राईट मॅम? नो, आय मीन एव्हरीथिंग इज ऑल राईट, पण मी जरा तारिणीला फोन करते अगं. ॲक्च्युली इरा तारिणीबरोबर बाहेर गेली आहे आणि मला जरा काळजी वाटते तिची. ओ, ती बाहेर गेली म्हणून काळजी वाटते का तुम्हाला? नाही नाही, बाहेर गेले म्हणून काळजी नाही वाटत आहे. खरं तर मी आज जेव्हा ऑफिसला आले तेव्हा इरा रडत होती. तुम्हाला फक्त तिला फोन करून विचारायचं आहे की इरा ओके आहे ना, आता तिला त्रास देत नाही आहे ना, पण ती फोनच उचलत नाही आहे अगं. तारिणी आहे तिच्याबरोबर, तशी मला काळजी नाही आहे, पण आई म्हणून काळजी वाटतेच ना थोडीशी. मला आई म्हणते की तू आई झाल्याशिवाय ना तुला आईची काळजी कळणार नाही. आणि ते ॲब्सल्युटली करेक्ट आहे. आई ही भावना आई झाल्याशिवाय कोणालाच कळत नाही. अँड दॅट इज द बेस्ट फिलिंग इन द वर्ल्ड. म्हणजे आपलं बाळ आपल्यासाठी आपलं जग असतं आणि काहीही झालं तरी आपल्या बाळाची काळजी करणं आई थांबवत नाही. दॅट्स व्हेरी स्वीट. या आय नो. अँड तारिणी इज ऑल्सो व्हेरी स्वीट. तिची मामी तिची खूप जास्त काळजी करते. इनफॅक्ट मी जेवढी काळजी करते ना तेवढीच ती करते अगं. आणि खरं तर इरा आणि तारिणी या दोघी खूप कमी वेळात अटॅच झाल्यात अँड दॅट इज व्हेरी सरप्रायझिंग. खरं तर मी ऑफिसला येते टेन्शन न घेता ते फक्त तारिणीमुळे. ती असण्याने मला खूप मदत होते. मग मॅम तुम्ही थोडे रिलॅक्स व्हा. मला वाटतं ना इरा आणि तिची मामी खेळत असणार. व्हेरी शुअर अबाउट दॅट, म्हणूनच त्या फोन उचलत नाहीयेत. केदार तर तुमच्या घरचा जावई आहे. आता केदार इथे येणार म्हणजे आमची भेट तर होणारच. याचा अर्थ आधी तुम्हाला तुमच्या घरावर नियम लावायला लागेल ना. केदारला बंदी घालायला लागेल इथे येण्यापासून. ए हॅलो, आम्ही आमच्या घरात येण्यापासून का अडवायचं त्याला? तेच ना भाव्या, सॉरी काव्या. ही रूम पण तुमच्याच घराचा भाग आहे की नाही, मग तो नियम घालायला लागेल. म्हणजे आता इथे येण्यापासून जर तुम्ही त्याला अडवणार नसाल आणि मी जर सही केली तर उद्या तुम्हीच मला म्हणाल की तू केदारला भेटली म्हणजे तू नियमांचं उल्लंघन केलं नाही का? ए आगाऊपणा करू नकोस हा. हे विसरू नकोस की आम्ही मालक आहोत आणि तू भाडे करू. काव्या, असं बोलतात का? छोड़ ना केदू, उसकी बात क्यों दिल पे ले रहा है तू? किड्या इकडे सर. आत्या, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर. तू माझा आई हे नियम पाळणार असशील तरच इथे राहायचं, कळलं? समजा ठाण्यामध्ये मोठ्या मॉलमध्ये मी तुम्हाला एक मोठंसं साडी सेंटर फक्त 2000 रुपयांना भाड्याने दिलं, तुम्ही घेणार? ए केदू, तुझी बेस्ट फ्रेंड मूर्ख आहे का रे? नाही खरंच आहे. एवढं स्वस्तात कोण देईल दुकान? काही नाही. आणि मुळात त्याचा इथे काय संबंध? आत्या सांगा तरी. म्हणजे बघा, तुमच्यासारखी स्मार्ट बिझनेस मध्ये एक्सपर्ट असलेली बाई ज्या जागेत 10 ते 20 हजाराचा बिझनेस होतोय आणि ती जागा मी फक्त 2000 रुपये भाड्याने देते, तुम्ही ती जागा सोडाल का? अजिबात नाही. मी कशाला सोडेल अशी जागा? करेक्ट हो की नाही? पण आता मी उद्या येऊन तुम्हाला असं म्हणाले की हा त्या जागेमध्ये एसी वापरायचं नाही, पंखा वापरायचा नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं. हा एक वेळ क्लायंट गेला तरी चालेल, पण स्टाफ मेंबर सुद्धा वाढवायचं नाही. तुम्ही ती जागा भाड्याने घ्याल? असं कसं? मी तिला भाडं देतेय ना. मग आत काय करायचं, दुकान कसं चालवायचं, तो माझा प्रश्न आहे. नियमाटी सांगणारी तू कोण? देर यू आर आत्या. मग आता मी भाडं दिलंय की नाही, मग या खोलीमध्ये कोण येतं कोण जातं हा माझा प्रश्न आहे. तुम्ही कुठल्याही व्हॅलिड रिझन शिवाय मला यातनं बाहेर काढू शकत नाही. ते केदार MNN मध्ये जॉईन झालाय ना, त्याला मला ही इन्फॉर्मेशन देता येईल. खरं तर आमचं आज सकाळीच या विषयावर बोलणं झालं आणि इरा पण घरी असते ना, तिच्या बाबतीत पण जरा सतर्क राहता येईल म्हणून. हो, आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे थोडक्यात माझ्याकडून इन्फॉर्मेशन घेऊन तू केदारला पासॉन करणार. ओके? नाही म्हणजे तसं नाही. आय नो. म्हणजे केदारमुळे MNN ला एक न्यूज मिळेल आणि त्याच्यामुळे त्याचं प्रमोशन होईल, है ना? नाही सर, तसं खरंच काही नाही आहे. चिल तारिणी, अगे गंमत करत होतो मी. तो गॉगल काढ आधी, मी आधीच सांगतोय. युवी जरा बघ बाहेर किती ऊन आहे. हा, आणि माझ्याकडे दुसरा गॉगलच नाहीये रे. अरे म्हणून हा गॉगल घालशील का? 3D सिनेमा बघायचा गॉगल आहे तो, आणि सिनेमा बघून झाल्यानंतर परत द्यायचा असतो. तू घालून आलीयस? युवी, अरे घरी गेल्यावर टीव्ही बघायला उपयोगी येईल ना. टीव्ही 3D मध्ये. 3D दिसतंय? हा, वर बघ, वर जरा. देव दिसतोय का 3D मध्ये? देवला विचार जरा, युवराजवर का अन्याय केला, अशी मूर्ख बायको का दिली युवराजला, विचार ना. काय ना, केदार खरंच खूप नशिबवान आहे.
त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली जी फक्त संसारात नाही तर त्याला कामात सुद्धा मदत करते. खरं तर तुझं कौतुक जास्त करावं लागेल मला, आणि म्हणून कदाचित तो फील्डवर इतकं चांगलं काम करू शकतो माहितीये. तुम्ही काम बघितलंय त्याचं? अर्थात, आणि तो खूप चांगलं काम करतोय. तो शार्प आहे, तो हुशार आहे. आत्तापर्यंतचं त्याचं सगळं काम मी पाहिलेलं आहे, आणि नो डाऊट कौशिकीसारखंच तो टॅलेंटेड आहे. सो प्लीज माझा निरोप दे त्याला. तो खूप चांगलं काम करतोय. ओके, आणि त्याच्यामुळे MNNला डेफिनेटली फायदा होणार. नक्की, मी नक्की सांगेन त्याला. टीव्ही बघशील जेव्हा गॉगलवर, एक काम कर बघ, MNNचं न्यूज चॅनल बघ, त्याच्यामध्ये कौशिकी दिसेल, येईल 3D मध्ये अंगावर तुझ्या. ते अरे गात पडीन, खचात घालीन आवाज. म्हणजे तुम्हाला काय माहिती या केसबद्दल? ॲक्च्युली काय आहे ना तारिणी, माझे काही सोर्सेस आहेत, आणि केदार जर जेन्युइनली या प्रकरणामध्ये इंटरेस्टेड असेल काम करण्यात, तर मी सगळी माहिती देईन त्याला. हो, म्हणजे आमच्याच्यानं जेवढं शक्य होईल ना तेवढं सगळं आम्ही करू. तारिणी, हे प्रकरण खूप गंभीर आहे. म्हणजे सध्याच्या घडीला लहान मुलांवर खूप गैरव्यवहार होत आहे, आणि त्याच्यामुळे बिचारे पालक सगळे टेन्शनमध्ये. मी हे समजू शकतो, कारण मी सुद्धा एका मुलीचा बाप, आणि हे सगळं आपल्याला कुठे ना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारी सगळी इन्फॉर्मेशन मी तुला द्यायला तयार आहे. ओके.